Hello, welcome to lecture number 92, part 3. Uh, this will be regarding a topic called as sample documents and recurring documents. So here on the notepad, I have written today's topic. It is sample documents and recurring documents. Okay. So let us first understand what is a sample document. Okay. So first we'll try to complete the configuration related to some sample document. And then once sample document is learned, after that, we'll go to recurring documents. Okay. So sample document means what exactly? So we can say we can say sample document is a template. It is a template. टेम्पलेट म्हणजे काय? नमुना. आणि हे सॅम्पल डॉक्युमेंट आपण का क्रिएट करायचं? तर काही असे ट्रान्झॅक्शन असतात की जे आपल्याला सिस्टीम मध्ये वारंवार एंटर करावे लागतात. व्हेरी फ्रिक्वेंट. मेनी टाइम्स इट हॅपन्स. Some transactions we have to enter into the system again and again. From time to time, but there are certain repeated transactions which we have to enter in the system every month, maybe every quarter. तर मग युजरला उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल रेंट. तर रेंट आपल्याला प्रत्येक महिन्यात द्यावं लागतं. एका विशिष्ट पर्टिक्युलर डेटला द्यावं लागतं. तर आपलं जर असं ठरलं असेल आपल्या ओनर बरोबर, ओनर ऑफ द प्रॉपर्टी किंवा लँडलॉर्ड बरोबर, की रेंट ह्या पर्टिक्युलर डेटला द्यायचं. रेंटची अमाऊंट तर फिक्स असते आणि ते आपण वी हॅव टू पे टू बँक असं आपलं ठरलं असेल तर युजरला काय करावं लागेल? प्रत्येक महिन्यामध्ये एक एंट्री रेंटची करावी लागेल. म्हणजे टोटल वर्षामध्ये त्याला 12 एंट्रीज कराव्या लागतील. युजर विल हॅव टू एंटर 12 टाइम्स. एकच एंट्री आहे पण ती त्याला 12 वेळा करावी लागेल. 1 एप्रिलला करावी लागेल. समज फर्स्ट डे ऑफ द मंथ इज द डेट ऑन विच ट्रान्झॅक्शन शुड बी एंटर्ड. एक एंट्री त्याला फर्स्ट एप्रिलला करावी लागेल. सेकंड फर्स्ट मेला करावी लागेल. देन फर्स्ट जूनला करावी लागेल. असे प्रत्येक महिन्यामध्ये त्याला एंट्री करावी लागेल. डॉक्युमेंट एंटर करावं लागेल. आता हे एक उदाहरण झालं. अलॉंग विथ रेंट देर मे बी सम अदर कमिटमेंट्स की ज्यामध्ये आपल्याला प्रत्येक महिन्याला एक पर्टिक्युलर अमाऊंट आपल्याला पे करायची. उदाहरणार्थ से फॉर एक्झाम्पल असं इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस आपण प्रत्येक महिन्यात पे करतो. भले त्याच्यात अमाऊंट डिफरंट असेल. टेलिफोन एक्सपेन्सेस प्रत्येक महिन्यात आपण पे करतो. प्रत्येक महिन्याची टेलिफोनची अमाऊंट सारखी नसतात. पण इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस, टेलिफोन एक्सपेन्सेस हे प्रत्येक महिन्यात आपल्याला पे करावेच लागतात. ओके. म्हणजे आता ह्या तिघांचा जर आपण एकत्रित विचार केला तर रेंट इज वन ट्रान्झॅक्शन, इलेक्ट्रिसिटी इज अनदर ट्रान्झॅक्शन अँड थर्ड ॲसेट टेलिफोन इज थर्ड ट्रान्झॅक्शन. आणि हे प्रत्येक महिन्यात आपल्याला पे करायचं. म्हणजे ते इट बिकम 12 into 3, 36 टाइम्स द युजर हॅड टू एंटर द डॉक्युमेंट्स. ऑफकोर्स प्रत्येक पिरियड त्याचा वेगळा असेल पण तरी पण काय झालं, 36 वेळा त्याला डॉक्युमेंट एंटर करावं लागतं प्रत्येक वेळेला. So SAP has given us a facility through which we can create a sample document आणि ते सॅम्पल डॉक्युमेंट आपण आपल्या सिस्टीम मध्ये स्टोअर करून ठेवायचं. स्टोअर सॅम्पल डॉक्युमेंट आपण क्रिएट करायचं आणि सिस्टीम मध्ये स्टोअर करायचं. स्टोअर आणि पोस्ट याच्यामध्ये फरक आहे.
जर आपण ते डॉक्युमेंट स्टोअर केलं तर ते कुठल्याही जीएल अकाउंटला अफेक्ट करत नाही. पण जर डॉक्युमेंट पोस्ट केलं तर त्या रिस्पेक्टिव्ह डॉक्युमेंटला ते अफेक्ट करणार आहे. इफ डॉक्युमेंट इज स्टोर्ड, it will not affect the GL account. But if document is posted, certainly it will affect the GL account. मी स्टोअर केलं म्हणजे काय, मी सिस्टीम मध्ये फक्त एक ऍडिशनल इन्फॉर्मेशन सिस्टीमला दिलेली आहे की ज्या ज्या वेळेला मला हे पे करायचं असेल त्या त्या वेळेला हे सॅम्पल डॉक्युमेंट घेऊन मला पुढे जाता आलं पाहिजे. त्यामुळे युजरचा वेळ वाचेल, एफिशियन्सी वाचेल, आय मीन वाढेल, वेळ वाचेल आणि एफिशियन्सी वाढेल. आणि त्यामुळे त्या युजरला मोर इम्पॉर्टंट एरियाज मध्ये त्याला लक्ष देता येईल. User can concentrate on the more important areas, right? सो त्या दृष्टीने आता आपण पुढे विचार करणार आहोत. फर्स्ट आपण सॅम्पल डॉक्युमेंट, हे सिस्टीम इज ओपन, दिस इज एसएपी इझी ऍक्सेस, यू नो. हा युजरसाठी असतो. आणि एसपीआरओ स्क्रीन जी आहे ती एसपीआरओ स्क्रीन इज फॉर नथिंग बट फॉर कॉन्फिगरेटर्स. आता आपण हे सॅम्पल डॉक्युमेंट वगैरे जे आहे ते युजर्सना करता आलं पाहिजे. कॉन्फिगरेटर्स याच्यामध्ये काय रोल नाही. युजर्स ठरवणार की एखादं ट्रान्झॅक्शन वारंवार होत असेल तर मला ते सिस्टीमनी सॅम्पल डॉक्युमेंट किंवा टेम्पलेट क्रिएट करून मला ते एफिशियन्सीनी, विथ एफिशियन्सी, टाइम सेव्हिंग, या सगळ्या गोष्टी मला साध्य करता आलं पाहिजे आणि ते डॉक्युमेंट मला एंटर करता आलं पाहिजे. So basically, we are on the SAP Easy Access screen and we are going to create a sample document. Okay. So this path असा आहे, SAP Easy Access. Go to accounting. Okay. Financial accounting, जनरल लेजर, बिकॉज जे ट्रान्झॅक्शन आपण एंटर करणार ते जनरल लेजरशी रिलेटेड आहेत. देन आफ्टर दॅट देर इज अ डॉक्युमेंट एंट्री. आणि इतर डॉक्युमेंट एंट्रीमध्ये यू कॅन सी देर इज वन रेफरन्स डॉक्युमेंट्स. इथे आपल्याला रेफरन्स डॉक्युमेंट असं दिसतंय बघा. ओके, तर ह्या रेफरन्स डॉक्युमेंटला मी इथं ओपन करतो. ओके, सो व्हॉट वॉज द पाथ? एसएपी इझी ऍक्सेस, अकाउंटिंग, फायनान्शियल अकाउंटिंग, जनरल लेजर, डॉक्युमेंट एंट्री अँड देन रेफरन्स डॉक्युमेंट. आणि या रेफरन्स डॉक्युमेंट मध्ये हे जे थर्ड सिलेक्शन आहे सॅम्पल डॉक्युमेंट, सेकंड आहे रिकरिंग डॉक्युमेंट. सॅम्पल डॉक्युमेंट आणि रिकरिंग डॉक्युमेंट. ओके, सो जस्ट टू मेक यू अवेअर ऑफ द पाथ, just to make you aware of the path. And विशिष्ट काय मेन मेन म्हणजे आपण फर्स्ट ऑफ ऑल एसएपी इझी ऍक्सेसवर आहोत. मग आपण अकाउंटिंगला क्लिक केलं, फायनान्शियल अकाउंटिंग, जनरल लेजर, डॉक्युमेंट एंट्री आणि देन वी हॅव क्लिक ऑन दिस. आणि आता आपण हे सॅम्पल डॉक्युमेंट जे आहे त्याला आपण क्लिक करणार, एक्झिक्यूट करणार आहोत. एक्झिक्यूट केल्यानंतर त्याचा ट्रान्झॅक्शन कोड आपल्याला दिसायला. ओके, सो आय एम executing this sample document. Okay, you can see here at the top. You can see at the top transaction code दिसतोय आपल्याला F-01. हा इथे वरती दिसतोय बघा, F-01. F-01 is the transaction code. You can easily see here F-01. हा transaction code आहे. F-01. F-01. ठीक आहे. ओके, सो हिअर आय विल, हा, ओके. टायटल बघितलं तर इट इज एंटर सॅम्पल डॉक्युमेंट हेडर डेटा. म्हणजे सॅम्पल डॉक्युमेंटसाठी आपण डॉक्युमेंट हेडर जो असतो तो आता आपण एंटर करणार आहोत. ओके, डॉक्युमेंट डेट इज टुडेज डेट, पोस्टिंग डेट इज टुडेज डेट. इट्स ओके, आपण आज क्रिएट करतोय. ओके, पोस्टिंग पिरियड, हा पोस्टिंग डेट 17/11 आहे, त्यामुळे पोस्टिंग पिरियड काय येणार आहे?
बाय डिफॉल्ट पोस्टिंग पिरियड येणार आहे नोव्हेंबर म्हणजे 8. November is the 8 posting period. Okay, company code we will enter here. DKM. Currency is INR. By default, the document type is AB. By default, the document type is AB. The system has suggested for sample document creation, it is better that you should use the document type AB. Okay. आणि डॉक्युमेंट नंबर आय थिंक आता इंटरनली जनरेट होणार आहे. रेफरन्स आपण हे टेस्ट करतोय आता सध्या. डॉक्युमेंट हेडर टेस्टला आपण मी टेस्ट घेतोय. ऑलराईट. आणि वन्स आय एंटर हा पिरियड इथे मला दिसायला लागेलच तरी पण मी इथे एंटर करतो. चला 8 पिरियड आहे. ओके. सो आय हॅव एंटर्ड सम ऑफ द डेटा. ओके. तर याला एकदा इथे फॉर युअर ऑब्झर्वेशन आय एम टेकिंग द बिग स्क्रीनशॉट ऑफ दिस. पहिली गोष्ट म्हणजे त्याचं टायटल आहे एंटर सॅम्पल डॉक्युमेंट. हेडर डेटा, हेडर आणि लाईन आयटम्स दोन डिटेल असतात. तर आता फक्त आपण डॉक्युमेंट हेडरचे इन्फॉर्मेशन फीड ऑन करत आहोत. हे हे बाय डिफॉल्ट आलेलं आहे. बाय डिफॉल्ट हे आपण एंटर केलं. पिरियड नसता टाकला तरी पोस्टिंग डेट डिसाइड्स विच पोस्टिंग पिरियड. हे आपण काय भरलं नाही. हे डॉक्युमेंट नंबर या एबी कॅटेगरी मधून डायरेक्ट जनरेट होणार आहे नाही का. ओके. आणि देन फॉर लाईन आयटम्स इथे मला खाली नॅव्हिगेट करावं लागेल. लाईन आयटम्स आहे. ओके. फॉर लाईन आयटम्स खाली जातो तिथे. लाईन आयटम्स 40 डेबिट ड्युअल अकाउंट डेबिट अकाउंट. आपल्याला लास्ट टाइम वी हॅव क्रिएटेड रेंट अकाउंट. आपल्या लास्ट टाइम व्हॉट यू आर डन, आपण 92 सिरीज मध्ये हे तिसरं लेक्चर आहे. सो 92-1 मध्ये आपण व्हॉट वी आर डन लिसन. 92 सिरीज मध्ये 92 सिरीज मध्ये पार्ट 1 आपण अॅक्युअल्स अँड डिफरन्स केलं. ओके. 92 सिरीज मध्ये सेकंड वॉज ऍक्च्युली हा 92-1 मध्ये आपण अॅक्युअल्स केलं. 92-1 डिड अॅक्युअल्स. 92 सेकंड मध्ये वी डिड डेफरन्स. आणि 92-3 मध्ये आपण सॅम्पल डॉक्युमेंट्स आणि रिकरिंग डॉक्युमेंट्स करत आहोत. सो जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन, व्हॉट वी डिड लेक्चर नंबर 92 पार्ट 1 ते आपण डेफरन्स हे डिटेलमध्ये डिस्कस केलं. डेफरन्स इज नथिंग बट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. त्याच्यानंतर लेक्चर नंबर 92 पार्ट सेकंड मध्ये आपण व्हॉट वी लर्न डेफरन्स क्रम बदलला. हा डेफरन्स आपण इनफॅक्ट इथे केला होता 92-2 मध्ये. आणि फर्स्ट पार्ट मध्ये आपण इनफॅक्ट अॅक्युअल्स लर्न केलं होतं. अॅक्युअल्स इज आउटस्टँडिंग. अॅक्युअल्स इज आउटस्टँडिंग. And today, in lecture number 92, part 3, you are learning sample documents and recurring documents. Okay. So now we can go ahead. We can go ahead with this. इसे मैं F4 करता हूँ, so I can find out my rent account. Okay. PDKM. Continue. Rent account last time we already used for deferrals concept.
above. Okay. So this is a rent account, 4010, right? Enter. Amount आपण 10,000 घेऊ. 10,000 रेंट आहे आपलं. ओके. जे मेंटेनरी आहे ते मी फक्त इन्फॉर्मेशन पुट ऑन करतोय. कॉस्ट सेंटर HR, असाइनमेंट टेस्ट, टेक्स्ट इज कॅन से टेस्टच घेतो मी. टेस्ट. आणि वी आर प्लॅनिंग टू पे दिस फ्रॉम बँक अकाउंट. सो GL अकाउंट क्रेडिट मीन्स पोस्टिंग की 50. आणि फॉर दिस वी आर टेकिंग अवर बँक अकाउंट 2 lakhs. ओके. इथे F4 केलं तर तुम्हाला दिसणार बँक अकाउंट 2 lakhs हा आपण वारंवार वापरलेला आहे. बँक अकाउंट 2 lakhs. दिस वी हॅव यूज व्हेरी ऑफन. 2 lakhs बँक अकाउंट हा स्टँडर्ड चार्टर्ड बँक आहे. ऑलराईट. सो लाईन आयटम 1 इज कम्प्लिटेड. लाईन आयटम 2 ची आपण सुरुवात केली. ओके. सो आय एंटर दिस वन्स. System is giving the warning message GL account 4 lakh 10 is relevant for tax. सो याच्यामध्ये आपल्याला टॅक्स वगैरे काय एंटर करायचं नाहीये. सो ही वॉर्निंग मेसेज आपण इग्नोर करून पुढे जातोय. ओके. सो नाव दिस इज द लाईन आयटम 2 क्रेडिट एंट्री. अमाऊंट मध्ये आय एम रायटिंग ऍस्ट्रिक मार्क. व्हॅल्यू डेट बँक अकाउंट असल्यामुळे मला व्हॅल्यू डेट घालणं भाग आहे. सो व्हॅल्यू डेट मी आजचीच देतो. 17 इज व्हॅल्यू डेट. असाइनमेंट टेस्ट ते पण टेस्ट घालतो. ओके. आणि परत एकदा ह्याला एंटर करतो म्हणजे काही समज बाय चान्स काही डेटा राहिला असेल तर ते वाटते. तिथे काही फॅसिलिटी आहे का सिम्युलेट करण्यासाठी? नसेल तर डायरेक्टली पोस्ट येणार आहे. पण नॉर्मली इथे असायला डिस्प्ले डॉक्युमेंट ओव्हरव्ह्यू आहेच. डिस्प्ले डॉक्युमेंट ओव्हरव्ह्यू आहे. त्याने मी ते ओव्हरव्ह्यू करू शकतो. पण बिफोर दॅट लेट मी जस्ट चेक डॉक्युमेंटमध्ये सिम्युलेशन. ऍक्च्युली इट सीम्स दॅट की फंक्शनसाठी ह्या पर्टिक्युलर फंक्शनसाठी सिस्टीमने सिम्युलेशन ऑप्शन जे आहे ते सिम्युलेशन ऑप्शन डिऍक्टिव्ह करून ठेवलेलं आहे. या पर्टिक्युलर सॅम्पल डॉक्युमेंटसाठी सिस्टीमने सिम्युलेशन ऑप्शन हे डिऍक्टिव्ह करून ठेवलेलं आहे. सो त्यामुळे मी इथे डॉक्युमेंट ओव्हरव्ह्यू. ओके. ते डॉक्युमेंट ओव्हरव्ह्यू जो आहे तो त्याला मी क्लिक करतो. या सो सिस्टम विल गिव्ह मी द नॉलेज ऑफ द डॉक्युमेंट विच यू आर गोइंग टू स्टोर, नॉट पोस्ट. जरी इकडे पोस्ट म्हणून असलं खाली तरी जेव्हा आपण हे डॉक्युमेंट पोस्ट करणार तेव्हा सिस्टीम विल गिव्ह अस अ मेसेज दिस डॉक्युमेंट इज स्टोर्ड. आणि हा डॉक्युमेंट टाईप आपण AB बाय डिफॉल्ट आला होता त्यामुळे AB मधून तो येणार आहे. ओके. डॉक्युमेंट टाईप AB मधून तो येणार आहे. ओके. सो थ्रू दिस डॉक्युमेंट यू कॅन सी द टायटल एंटर सॅम्पल डॉक्युमेंट डिस्प्ले ओव्हरव्ह्यू आहे. इथे डॉक्युमेंट नंबर अजून ओरिजिनेट झालेला नाहीये. रिझन इज ऑब्वियस बिकॉज वी आर नॉट पोस्टेड दिस. आणि पोस्ट केल्यानंतर डॉक्युमेंट इज पोस्टेड असं मेसेज न येता दिस डॉक्युमेंट इज स्टोर्ड असं येणार आहे. ओके. सो यू कॅन सी हिअर नंबर इज नॉट येट जनरेटेड. यू कॅन सी द टायटल एंटर सॅम्पल डॉक्युमेंट. AB हा बाय डिफॉल्ट डॉक्युमेंट टाईप आलाय. तो दिस आपण एक टेम्पलेट तयार केला, एक नमुना तयार केलाय की ज्या ज्या वेळेला मी हे डॉक्युमेंट कॉल आउट करीन त्यावेळेला रेंट अकाउंट डेबिट झाला पाहिजे, बँक अकाउंट क्रेडिट झाला पाहिजे. ओके. नाव आय एम गोइंग टू हिट दिस पोस्ट. पोस्ट केल्यानंतर लेट सी व्हॉट हॅपन्स. हा डॉक्युमेंट नंबर 92 आणि 9 × 9 वॉज स्टोर्ड इन द कंपनी कोड. तो या डॉक्युमेंट नंबरचं वैशिष्ट्य पण कसं आहे बघा.
हा डॉक्युमेंट नंबर आतापर्यंत जे आपण डॉक्युमेंट नंबर बघतोय त्याच्यापेक्षा खूप भिन्न आहे. इट्स अ व्हेरी स्पेशल डॉक्युमेंट, कारण हे ट्रान्झॅक्शन आपण स्टोअर करतोय. त्यामुळे सिस्टीमने बाय डिफॉल्ट आपल्याला हा डॉक्युमेंट नंबर इथे दिलेला आहे. ओके, सो जस्ट फॉर द सेक ऑफ, ओके, हा डॉक्युमेंट नंबर आहे. आणि यू कॅन सी why I want to highlight this, because system is telling us this document was stored. It was stored in company code, not posted. It was stored in the company. आणि तो आहे 92. हा जो डॉक्युमेंट नंबर आहे, इट इज समथिंग लाईक 92. ओके. आणि 7 टाइम्स 0, 7 टाइम्स 0 असं आहे. 7 का 8, 8 टाइम्स, 8 टाइम्स. लेट मी चेक. 8 टाइम्स, येस, 8 टाइम्स 0. 7 टाइम्स, 8 टाइम्स 0, 8 टाइम्स 9, I'm sorry. 8 टाइम्स 9 असं तो डॉक्युमेंट नंबर आहे. 92, 8 टाइम्स 9 हा डॉक्युमेंट नंबर आहे. राईट. सो दिस डॉक्युमेंट इज नाउ, यू कॅन सी, इट इज स्टोर्ड इन द सिस्टम. नाउ वी वॉन्ट टू सी दिस डॉक्युमेंट. सो आता जर डॉक्युमेंट मध्ये गेलो तर डिस्प्ले ऑप्शन इज ओपन नाउ. डिस्प्ले ऑप्शन इज ओपन. सो आय कॅन डिस्प्ले. यू कॅन इझिली सी डॉक्युमेंट नंबर परत तोच 9 to 8 टाइम्स 9. Okay. This document is created in company code BDCAM on this date. Document date is this one. Fiscal year, posting period 8. Reference test, rent account will be debited. Standard chartered account is to be paid. Okay. काय वाटते तुम्हाला, हे जे डॉक्युमेंट आहे यांनी आपल्या रेंट अकाउंट मध्ये एंट्री पोस्ट केली असेल का? या डॉक्युमेंटनी रेंट अकाउंट मध्ये 10,000 आणि बँक अकाउंट मधून आपलं 10,000 खाली केलं असेल का? नाही. नाही. बरोबर आहे. नाही, कारण हे फक्त स्टोअर केलंय आपण. युएस जस्ट स्टोअर ओनली. आपण बघूया एका मिनिटानंतर. पहिल्यांदा मी याच्या डॉक्युमेंट हेडरला जातो. हा बघ, हा डिस्प्ले डॉक्युमेंट हेडर आहे. त्याच्यामध्ये काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण असायला पाहिजे, कारण हे डॉक्युमेंट, सॅम्पल डॉक्युमेंट किंवा टेम्पलेट, हे फर्स्ट टाइम आपण व्हिजिट करतोय आपण. सो डिस्प्ले डॉक्युमेंट हेडरला क्लिक केल्यानंतर यू कॅन सी हिअर ट्रान्झॅक्शन कोड आपण एंटर केला होता, समथिंग लाईक F-01. ट्रान्झॅक्शन कोड आपण एंटर केला होता, आय एम सॉरी, हा, F-01, करेक्ट, F-01. बस सिस्टीमनी बॅकएंडला त्याला FBM1 असं म्हणतंय, FBM1. तर एम का? तर एम म्हणजे सॅम्पल डॉक्युमेंट. एम म्हणजे सॅम्पल डॉक्युमेंट क्रिएटेड बाय दिस युजर. बाकी डॉक्युमेंट टाईप एबी वगैरे हे सगळं ठीक आहे. सो वैशिष्ट्यपूर्ण ह्याच्यात काय, वन इज दिस डॉक्युमेंट टाईप, कॅन सी डॉक्युमेंट स्टेटस इज सॅम्पल डॉक्युमेंट आहे. ओके. आणि त्याचा ट्रान्झॅक्शन कोड जो आपण F-01 एंटर केला, तो एम टाईप मधून सिस्टीमने घेतला. ओके, FBM1 म्हणून त्याला कन्वर्ट केलं. ओके. सो रेफरन्स की हा एक प्रश्न असू शकतो एक्झाम मध्ये. ओके, व्हॉट विल बी द सिस्टीम क्रिएटेड रेफरन्स की. तो आपण अनेक वेळा रेकॉर्ड केलंय की दिस इज, पहिल्यांदा डॉक्युमेंट नंबर येतो, मग कंपनी कोड येतो, मग कंपनी कोड येतो. हा कंपनी कोड मी असा लिहितोय, सी आणि ओ त्याच्या पोटामध्ये, सी आणि डी पोटामध्ये, लाईक हाऊ द कांगारू कॅरीज द बेबी. ओके. सो DN कंपनी कोड
आणि नंतर आला आपला फिस्कल इयर. हा एक प्रश्न असेल तुम्हाला मी सांगतो एक्झाम मध्ये, रेफरन्स की मध्ये कुठले तीन कॅरेक्टरिस्टिक्स येतात? तर डॉक्युमेंट नंबर येतो, कंपनी कोड येतो, आणि फिस्कल इयर येतो. ओके. बाकी इथे हा ट्रान्झॅक्शन कोड FBM1 आला, म्हणजे याचा अर्थ आपण असं समजायला काहीच हरकत नाही. आपण ते एंटर केलं होतं F-01, बरोबर. आणि सिस्टीमने आपल्याला बॅकएंडला FBM1 दिला. त्यामुळे FBM1 आणि F-01 हे दोन्ही सेम आहेत असं सिस्टीम आपल्याला सांगते. आणि मोस्ट इम्पॉर्टंट इज डॉक्युमेंट स्टेटस आहे ते सॅम्पल डॉक्युमेंट. सॅम्पल डॉक्युमेंट. ओके, त्याला मी स्टार मार्क करून देतो. सॅम्पल डॉक्युमेंट. ठीक. हा. ठीक. तो याला मी क्लोज करतो किंवा कंटिन्यू कन्फर्म करतो. राईट. ते आपण बघून घेतलं. तिथं लाईन आयटम ओपन केलं तर तुम्हाला माहिती काय तेच दिसणार. टोटल जे आपण आतमध्ये ज्या ज्या एंट्रीज केलेल्या आपण दिसतील, सपोज रेंट अकाउंट पैसे, तो रेंट अकाउंट मध्ये दिसतील लाईन आयटम नंबर 1, रेंट डेबिट. ओके. बाकी क्वांटिटी वगैरे काय नाही, असाइनमेंट म्हणून जे जे एंटर केलं ते दिसतं. मोस्ट इम्पॉर्टंट की दिस इज नॉट गोइंग टू हिट अवर GL अकाउंट. रेंट अकाउंट मध्ये हे मुळीच दिसणार नाहीये, कारण हे पोस्टच झालेलं नाही. So suppose if I want to check this /O FBL3L /O, म्हणजे ही स्क्रीन मला कायम ठेवायची आहे. आणि GL अकाउंट मला तो रेंट अकाउंट घ्यायचा आहे 4,10,000. हा. ओके, 4,10,000. आणि ऑल आयटम्स वर जातो मी. ऑल आयटम्स. हे जे आपण केलेलं आहे ते रिकरिंग डॉक्युमेंट मध्ये आपण जे लर्न केलंय तेवढंच इकडे दिसतंय. मागे रिकरिंग डॉक्युमेंट मध्ये आपण 3 ट्रान्झॅक्शन एंटर केली होती. ओके, तेवढंच दिसतंय आपल्याला. See the document date is 29 October, 29 ऑक्टोबर, 30 ऑक्टोबर. ते आपण आपल्या रिकरिंग डॉक्युमेंटच्या वेळेला आपण केलं होतं. आजची तारीख आहे 17/11. 17/11 इथे काहीच पोस्टिंग नाही, होणारच नाही पोस्टिंग. नो पोस्टिंग. वाय? बिकॉज डॉक्युमेंट इज नॉट पोस्टेड, इट इज जस्ट स्टोर्ड सिम्पली. ठीक. FBM1 ट्रान्झॅक्शन कोड इथे का बरं मेन्शन केला? FBM1. ओके. सो आता हे मला नको. इथून मी /N करतो. FBM1. It takes us to the same document. Enter sample document. Takes us to the same document. त्यामुळे आपण इथे जे मेन्शन केलेलं आहे त्याला काहीतरी व्हॅल्यू प्राप्त होते की F-01 इज इक्वल टू FBM1. ठीक आहे. चल. सो हे सेकंड जे आहे ते आपण क्लोज करून टाकूया. त्याचं सेम डॉक्युमेंट एंटर झालं तर तुम्हाला माहिती सिस्टीम कॅन गिव्ह अस द ट्रबल इन बिटवीन. हे झालं. चल. आता हे जे सॅम्पल डॉक्युमेंट आपण एंटर केलं, हं, ते फक्त रेंट अकाउंटच्या बाबतीत आपण एंटर केलं की मला हे रेंट पे करायचं असेल तर हे डॉक्युमेंट मी कॉल आउट केल्यानंतर हे डॉक्युमेंट आलं पाहिजे. उद्देश काय? की युजरचा वेळ वाचला पाहिजे. युजरचा वेळ वाचला पाहिजे हा आपला उद्देश आहे त्याच्यामध्ये. तेवढं सगळं एंटर करून ठेवलेलं आहे त्याच्यात तर नेमकं जे फक्त मोजकं आपल्याला जे चेंज करायचं ते चेंज करता आलं पाहिजे, एडिटेबल असलं पाहिजे. बरोबर. त्यामुळे
युजरचा वेळ वाढणार आहे, एफिशियन्सी वाढू शकते, इतर कामामध्ये त्याला लक्ष देता येईल, असं आपलं एकंदरीत सगळं इंटेन्शन आहे. जे रिकरिंग डॉक्युमेंट, सॉरी, जे सॅम्पल डॉक्युमेंट आता आपण एंटर केलं, त्याला डिस्प्ले करण्यासाठी आपण डिस्प्ले डॉक्युमेंट हेडर मध्ये गेलो होतो मगाशी. ओके. अजून पण देर इज वन मोर वे. इथे काय केलं आपण, FBM3 आहे. FBM3 आपण त्याला डिस्प्ले केलेला आहे. FBM3 इज नथिंग बट डिस्प्ले. ओके. इथे मी रेकॉर्ड करतो. रिकरिंग डॉक्युमेंटच्या बाबतीत मी डॉक्युमेंट हेडर क्लिक केलं आणि डिस्प्ले केलं. राईट, निवड जावं लागेल. हो, नाही. तो डिस्प्ले करायचं असेल सॅम्पल डॉक्युमेंट, तर FBM3 हा ट्रान्झॅक्शन कोड आहे. FBM3. तर आता आपल्याला सॅम्पल डॉक्युमेंट जे आपण क्रिएट करायचे, ते कशासाठी आपण क्रिएट केलं, तर आपल्याला ज्यावेळेला एक्झिक्यूट करायचं आहे त्यावेळेला आपला वेळ वाचला पाहिजे. सो टू एक्झिक्यूट सो टू एक्झिक्यूट द सॅम्पल डॉक्युमेंट. ओके. एक्झिक्यूट आयदर डू दिस बाय आवर रेग्युलर F-02 मोडनी करू शकतो, और वी कॅन डू विथ आवर FB50 मोड. F-02 किंवा FB50 हे दोन्ही मोडनी आपण ते करू शकतो. F-02 ही जरा लेंदी स्क्रीन आहे, FB02 ही जरा शॉर्टर स्क्रीन आहे. ओके. सो ठीक आहे, आपण F-02 नी प्रयत्न करू. ओके. \n, आता याची गरज नाही मला. F-02 एंटर केलं. ओके. एंटर केलेलं आहे. बाय डिफॉल्ट पोस्टिंग डेट 17 आली, डॉक्युमेंट डेट पण मी 17 घेतो. म्हणजे थोडक्यात मी असं दाखवतोय, प्रत्येक महिन्याच्या 17 तारखेला मला हे डॉक्युमेंट कॉल आउट करायचं. हे डॉक्युमेंट मला कॉल आउट करायचं प्रत्येक महिन्याच्या 17 तारखेला. ते नॉर्मली आपण हे कधी क्रिएट करणार, की रेंट कधी पे करायचे, तर लँडलॉर्डशी जे आपले अग्रीमेंट आहे त्यामध्ये 5 तारखेला पे करायचे असं ठरलं असेल, किंवा 1 तारखेला पे करायचे, तर आपण सॅम्पल डॉक्युमेंट भरून मला तिकडे ती 1 तारीख टाकतो. ओके. टेलिफोनचं सच अग्रीमेंट असं काही नसतं, पण जे बिल येतं ते आपण पे करतो चुपचाप. इलेक्ट्रिसिटीचं पण तसंच आहे, जे बिल येतं ते चुपचाप आपण पे करतो. ओके. तर बेसिकली इथे अमाऊंट सेम असलीच पाहिजे असं काहीच हट्ट नाही. अमाऊंट सेम असेल तर ओके, अमाऊंट सेम नसेल तरी पण आपल्याला ते करता आलं पाहिजे. ओके. सो इथे ना, आता मी फक्त F-02 मध्ये आलोय. यू कॅन सी हिअर आय मीन F-02. इथे वरती एक लेबल आहे बघा, पोस्ट विथ रेफरन्स. पोस्ट विथ रेफरन्स. सो हा पोस्ट विथ रेफरन्स आहे, त्याला मी क्लिक केला. तो सिस्टीम हॅज गिवन अस दिस स्क्रीन, की जे डॉक्युमेंट तुम्हाला रेफरन्स म्हणून वापरायचं आहे ते इथे एंटर करा. ओके. सो मी इथे F4 करून बघतो मला काय नो इनपुट हेल्प इज अवेलेबल. नो इनपुट हेल्प इज अवेलेबल असे हे मला सांगतं. त्यामुळे मगाशी मी जे रेकॉर्ड केलं 92 आणि 8 × 9, 1 2 3 4 5 6 7 8, हे ते रेफरन्स डॉक्युमेंट आहे. आणि ह्या क्षणाला जर सपोज आपल्याला तो पटकन आठवलं नाही, तरी पण वी हॅव वन वे. यू कॅन गो टू \O. ओके. आणि FBM3 करू शकतो आपण. FBM3. यू कॅन सी हिअर. प्रत्येक वेळेला आपल्याला ते डॉक्युमेंट नंबर आठवेल असं काही नाही. त्यामुळे हा बेसिकली काय ऍडवायझेबल असतं, की जे सॅम्पल डॉक्युमेंट आपण क्रिएट केलेले असतात, हा, ही सॅम्पल डॉक्युमेंट आपण आपल्या नोटबुक मध्ये किंवा कुठेतरी एक्सेल मध्ये वगैरे ते एंटर करून ठेवायचे असतात.
सो दॅट मग आपल्याला एफबीएमसी मध्ये फेरफटका मारायची गरज नाहीये. ओके. सो इथे मी हे एंटर केलंय, पण कन्फर्म करण्यासाठी एफबीएमसी मध्ये जातोय. आणि बॅकस्लॅश ओ म्हणतंय. सो आय विल बी रिमेनिंग ऑन दिस स्क्रीन सर. बरोबर आहे. हा इथून मी कॉपी करतो. कॉपी करतो इथे. हा साधा पण कॉपी होतो, कंट्रोल सीनी पण कॉपी होतो. कंट्रोल सीनी कॉपी केलं. अं, इथे जो आहे त्याला मी पाहता हटवतो आणि कॉपी केलेला ते मी एंटर करतो. राईट. फिस्कल इयर 2024. सो हा डॉक्युमेंट नंबर मी एफबीएम3 मधून एकतर कॉपी करू शकतो किंवा नोटबुक मध्ये लिहू शकतो, एक्सेल मध्ये त्याची एक मेंटेन करू शकतो. रिकरिंग डॉक्युमेंट आणि सॅम्पल डॉक्युमेंट या नावाची एक मी एक्सेल शीट बनवी आणि त्याच्यामध्ये डॉक्युमेंट नंबर मी एंटर करेन त्याच्यातून. तर एकदा तो डॉक्युमेंट नंबर एंटर केला तर जिथपर्यंत आपण तो डिलीट करत नाही तिथपर्यंत तो सेम राहणार आहे नंबर. त्याच्यानंतर इथे बरंच काय काय फ्लो कंट्रोल्स वगैरे दिसतात मला. त्याच्यामध्ये एक आहे, डू नॉट प्रपोज अमाऊंट. डू नॉट प्रपोज अमाऊंट असं आहे इकडे. तर इथे ना यसमध्ये डू नॉट प्रपोज अमाऊंट. हा जो चेकबॉक्स आहे, हा चेकबॉक्स आहे. हा जो चेकबॉक्स आपण सिलेक्ट केला नाही तर जी अमाऊंट आहे, अमाऊंट, ती अमाऊंट आपण जी सॅम्पल डॉक्युमेंट मध्ये एंटर केलेली आहे ती अमाऊंट आपल्याला दिसेल. हा चेकबॉक्स जर आपण सिलेक्ट केला नाही, काय म्हणतोय, डू नॉट प्रपोज अमाऊंट, म्हणजे तुम्ही अमाऊंट कुठली सुचू नका. ओके. जी अमाऊंट आम्ही सॅम्पल डॉक्युमेंट मध्ये एंटर केली आहे तीच अमाऊंट योग्य आहे. त्याचबरोबर सपोज हा जो चेकबॉक्स आहे खालचा, डू नॉट प्रपोज, हा जो चेकबॉक्स आहे याला जर आपण सिलेक्ट केलं तर काय होईल, अमाऊंट आहे ती अमाऊंट आपल्याला दिसणार नाही. यू कॅनॉट सी द अमाऊंट. इथे म्हणतो मी अमाऊंट दिसेल, तर इथे टिक मार्क करत नाही म्हणजे अमाऊंट दिसणार नाही. डू नॉट प्रपोज अमाऊंट म्हणजे अमाऊंट बदलण्याची गरज नाही. ओके. याला मी काही सिलेक्ट करत नाहीये. ऑल राईट. आता एकदा एंटर करतो. यू कॅन सी द टायटल, पोस्ट डॉक्युमेंट हेडर डेटा. म्हणजे डॉक्युमेंट आता हे ऍक्च्युली पोस्ट करतोय आपण. सॅम्पल टेम्पलेट आपण क्रिएट केलेलं आहे, सॅम्पल टेम्पलेट क्रिएट केल्यानंतर आता आपण ते रेकॉर्ड करतोय म्हणजे पोस्ट करतोय. ओके. सो एकदा मी एंटर करतो. सो एंटर केल्यानंतर यू कॅन सी देर इज अ कम्प्लीट फ्लेक्सिबिलिटी हियर, एक्सेप्ट कंपनी कोड अँड करन्सी देर इज अ कम्प्लीट फ्लेक्सिबिलिटी. कम्प्लीट. कम्प्लीट मी डेट पण चेंज करू शकतो. आय कॅन चेंज द पिरियड ऑल्सो, आय कॅन चेंज द डेट ऑल्सो. आणि बाकी सगळं F-02 सारखं त्याचं रूप आहे. सो मला रेंट 17 तारखेला पे करायचं. सो पोस्टिंग डेट, डॉक्युमेंट डेट, सो माझं काही भांडण नाहीये. इट इज ओके, ऑल राईट, नो प्रॉब्लेम. ओके. हे तर ग्रेड आउट आहे. डॉक्युमेंट नंबर सिस्टीम देणार आहे. ओके. हा रेफरन्स आहे. तर मी असं म्हणतोय, इथे काहीतरी देतो आता, रेंट फॉर नोव्हेंबर. त्यावेळेला फक्त मला तेवढीच इन्फॉर्मेशन भरावी लागेल. ओके.
त्याच्यामध्ये पण समज मला जर काही चेंजेस करायचे असतील तर आय कॅन इझिली कॉपी डाऊन. ओके. बाकी आय थिंक इथे लाईन आयटम वन वर मी आलो. लाईन आयटम वन वर पण मला काही एंटर करायची गरज नाहीये बघा. कॅन सी फर्स्ट लाईन आयटम पोस्टिंग की 14, अकाउंट नंबर इज 4 lakh 10. ओके. हे सगळं इतकं आयटम मिळालं मला, रेडीमेड मिळालं. डॉक्युमेंट डेट, पोस्टिंग डेट, टाईप, एव्हरीथिंग हे सगळं आयटम मिळालं. ओके. हे रेफरन्स जे आहे ते रेफरन्स मी फक्त स्लाइड चेंज केला, रेट फॉर नोव्हेंबर. सॅम्पल डॉक्युमेंट क्रिएट करत असताना मी जे समज म्हटलं असतं रेंट फॉर मंथली रेंट असं म्हटलं असतं तर इथे ते पण मला म्हणायची गरज नसते. पण इथे मला थोडंसं चेंज करायला काय जास्त वेळ लागणार नाही. ओके. सो हे सगळं मी एंटर केलं. ओके. सो फर्स्ट लाईन आयटमची अमाऊंट आता आपल्याला एंटर करायची. अमाऊंट एंटर करायला काय लागत नाहीये. अमाऊंट 10,000 जी आहे अमाऊंट ती ऑटो कशी आली. तर हा जो चेकबॉक्स होता तो चेकबॉक्स मी सिलेक्ट नाही केला. डू नॉट प्रपोज अमाऊंट जे आहे ना त्याला मी इथे सिलेक्ट केलं नाही. सिलेक्ट केलं नाही म्हणून अमाऊंट जी होती सॅम्पल डॉक्युमेंट मध्ये ती आली. सिलेक्ट केलं असतं तर अमाऊंट कॉलम ब्लँक आला असता, ब्लँक. आणि तिथे मी अमाऊंट माझी टाकण्याची मला मुभा होती. राईट. ओके. सो हे 10,000 सगळं ओके आहे. ओके. टॅक्स कोड काय आपल्याला एंटर करायचं नेहमी. सिस्टीम आपली नेहमीप्रमाणे वॉर्निंग देते की हा अकाउंट टॅक्स रिलिव्हंट आहे. आपण त्याला इग्नोर करूया. असाइनमेंट मध्ये आपण टेस्ट वगैरे म्हणतोय. असाइनमेंट फील्ड आणि हे लाईन आयटम टेक्स्ट तुम्हाला आठवत असेल तर बघा आपण अनचेंजेबल केलेलं आहे त्याला. आपण त्याला अनचेंजेबल केलेलं आहे त्यामुळे ते चेंज होत नाही आता. हा. लाईन आयटम टू पण आयता आपल्या समोर आलेलं आहे. लाईन आयटम टू पण आयता आलंय. पोस्टिंग की 50, अकाउंट इज 2 lakhs. एंटर. लगेच एंटर केल्यानंतर ते आपल्याला ही एंट्री दिसायला लागली. ही जी एंट्री आहे दिस इज नथिंग बट जे सिम्युलेशन केल्यानंतर आपल्याला जो रिझल्ट मिळतो तो रिझल्ट दिसतोय. रेंट अकाउंट डेबिट होणार आहे, बँक अकाउंट क्रेडिट होणार आहे या तारखेला. डॉक्युमेंट नंबर यायचा बाकी आहे का त्याला पोस्ट केलेलं नाही. यू कॅन सी दिस इज पोस्ट डॉक्युमेंटचा, हा पोस्ट डॉक्युमेंटचा डिस्प्ले आहे. प्री पोस्टिंग डिस्प्ले बघा, प्री पोस्टिंग. दिस इज अ डिस्प्ले ओव्हर पोस्ट करण्यापूर्वीचा डॉक्युमेंट ए बी आला. ही डेट आलेली आहे. रेट फॉर नोव्हेंबर जो आपण बदल केला आता त्या सकट आलेला आहे. ओके. रेट अकाउंट 10,000 डेबिट होणार, स्टँडर्ड चार्टर्ड 10,000 क्रेडिट होणार. आणि मग इथे त्याला पोस्ट करायचं आहे. ओके. सो आय गो हिअर आणि ती खाली पोस्ट आहे बघा, पोस्ट. राईट. सो हे सगळं एकंदरीत व्यवस्थित वाटतंय. त्यामुळे हे ऍक्च्युअल डॉक्युमेंट आपण पोस्ट करतोय. त्यामुळे रेंट अकाउंट मध्ये ही एंट्री आता दाखल होणार आहे आणि ते खाली डॉक्युमेंट नंबर आपल्याला मिळाला पाहिजे. लेट्स सी. सो डॉक्युमेंट नंबर दिस वॉज पोस्टेड इन मिली केअर. ऑलराईट. तर मी बघू शकता की तिथे टाईप आपल्याला एबी दिसतोय पण डॉक्युमेंट नंबर हा कम्प्लिटली भिन्न आहे. डॉक्युमेंट नंबर हा आपल्या 2 आणि 9 टाइम्स 0 या कॅटेगरीतच दिसतोय. ओके. त्याला मी पाहिजे ते नाही लागत. ते डॉट हा डॉक्युमेंट पोस्ट. हा डॉक्युमेंट नंबर आपल्याला जीएल अकाउंट मध्ये बघायचा आहे. सो नाउ यू कैन सी हियर आई कैन गो टू मोर डॉक्युमेंट and display.
येस, हा डॉक्युमेंट नंबर आहे. राईट, हा डॉक्युमेंट नंबर आहे. आणि रेंट अकाउंट डेबिट झालं आहे, स्टँडर्ड ट्रॅफिक बँक ऍक्च्युली क्रेडिट झालेली आहे ना. म्हणजे इथे काय आता खोटं काहीच नाही आहे, सगळं खरं आहे. पोस्ट झालेला आहे. सी, हा, हा डिस्प्ले डॉक्युमेंट डेटा एंट्री व्ह्यू आहे. जनरल लेजर व्ह्यू बघायचं असेल तर इथे जायचं. हा फिजिकल इयर आहे, पिरियड डेट आहे, सगळं ऍक्च्युअल आहे, खोटं काहीच नाही त्यामध्ये. हा बघा, हा तो आपला डॉक्युमेंट नंबर आला जो आता मी घेतलाय. रेंट फॉर नोव्हेंबर आलं. तर दिस इज अ रिअल ऍक्च्युअल एंट्री. ऍक्च्युअल एंट्री आहे. राईट. ओके. ओके, डिस्प्ले डॉक्युमेंट हेडरला जातो मी. डिस्प्ले डॉक्युमेंट हेडर. हो, कॅन सी द ट्रान्झॅक्शन कोड इज ड्रास्टिकली डिफरंट. FBR2. याच्यातून आपल्याला लेसन्स मिळतात की आपण काय एंटर केलं होतं आणि सिस्टीम त्याला दुसरं नाव काय देते. ओके. सो हा जो आहे FBR2, इनफॅक्ट आपण तर काय केलं होतं, आय थिंक आपण F-02 ने केलं होतं ना. हॅलो. हॅलो. आपण F-02 केलं होतं. त्यावेळेला मी फक्त असं म्हणतो होतं की हे एक्झिक्यूट करण्यासाठी तुम्हाला F-02 किंवा FB50 करता येईल. तर आपण तर F-02नेच गेलो होतो. पण F-02चं नाव इथे सिस्टीमने FBR2 असं करून टाकलं. F-02 इज FBR2 असं म्हणायला काहीच हरकत नाही. डॉक्युमेंट टाईप AB. ओके, सो याला मी इथे इम्पॉर्टंट ऑब्झर्वेशन्स आर, AB आहे, ही जनरल एंट्री झाली आहे. डॉक्युमेंट हेडर टेक्स्ट हे आहे, रेफरन्स हे आहे. हे आपलं फेमस आहे. एक प्रश्न इकडे एक मार्क मिळणार तुम्हाला. हे जर तुम्ही बरोबर उत्तर दिलं तर एक मार्क मिळणार, नाही तर काय मिळणार, भोपळा. ठीक आहे, हा युजर आहे, एंट्री डेट आहे, FBR2 आहे. त्यामुळे इथे आपण एक ऑब्झर्वेशन आपलं करून ठेवतोय. काय, F-02 आपण एंटर केलं. आणि या F-02 ला सिस्टीम FBR2 त्याला आपल्याला डिस्प्ले करून दाखवतो. ठीक आहे. ओके. BL मध्ये जावंच लागेल, कारण ही एंट्री रिअल मध्ये पोस्ट झालेली आहे. है ना. आता आपण काही मस्करी करत नाही किंवा टेम्पलेट वगैरे काही करत नाहीये. So we are doing the actual real, we have done the real entry. The backslash n करतो मी. Backslash n MPL here. Okay. पण आयटम्स उद्या आहोत. 4,10,000 एक्झिक्यूट करतो. यू कॅन सी हवा 10,000 दाखल झालेला आहे एबी या कॅटेगरीमध्ये. एबी या कॅटेगरीमध्ये अंडर दिस डॉक्युमेंट नंबर हा 10,000 इथे दाखल झालाय. मगाशी इथे 45,000 होतं. कॅन इझिली सी, म्हणून मी स्क्रीनशॉट काढून ठेवलाय. मगाशी इथे 45,000 होतं बघा, है ना. 45,000 आणि हा 31 वाला डॉक्युमेंट लास्ट होता. 16/31. 16/31 वाला डॉक्युमेंट लास्ट होता. आणि नाव यू कॅन सी 16/31 सेकंडलाच झालाय. आणि हा आपला जो 2 आणि 9 टाइम्स 0 हा लास्ट डॉक्युमेंट झालाय. तो मध्ये रिअल मध्ये पोस्टिंग झालाय. ओके. हा एबी, हा डॉक्युमेंट नंबर, असाइनमेंट जे आपण दिलं ते आलं. डॉक्युमेंट डेट आपण जर ह्याचा लेआउट बदलला तर पोस्टिंग डेट पण येणार.
डेट आहे ते रेकॉर्ड झालेलं आहे. जे आपण टेक्स्ट दिलं ते इथे आलं. जर आठवत असेल तर आपण बघा एका सिरीजच्या मध्ये असाइनमेंट आणि टेस्टला आपण काय केलं होतं, कंपल्सरी केलं होतं मेंडेटरी म्हणून. तर त्याला फ्लेक्झिबल ठेवायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे त्या स्पीड स्टेटस मध्ये जायचं आणि ते स्पीड स्टेटस ग्रुप मध्ये जायचं आणि त्याला ऑप्शनल वर करायचं. ऑप्शनल वर करायचं. आता आपण त्याला रिक्वायर्ड एंट्रीवर केले, अनचेंजेबल केले किंवा त्यामुळे ते आपल्याला त्रास देते किंवा रादर दिसत नाही, बदलता येत नाही. ओके, ठीक आहे, हे सगळं ओके. सो वन वे वन वे वॉज F-02, अदर वे इज FB50, अदर वे इज FB50. ओके, आता याला FB50ने जर मला ट्रान्झॅक्शन एंटर करायचं असेल, FB50ने, तर मी ते FB50ने पण करू शकायला पाहिजे विद्यार्थी. तो एक काम करतो मी. हा माझा आता सिम्पल डॉक्युमेंट आहे, सॅम्पल डॉक्युमेंट. ओके, आय गो टू बॅकस्लॅश एन करतो, म्हणजे ही स्क्रीन आहे ती हटवतो आणि FB50 करतो. तरी आपली FB50ची एन्जॉय स्क्रीन आली. एन्जॉय, वाय एन्जॉय? कारण ते खरोखरच आपण एन्जॉय करतो, एका स्क्रीनवर आपण सगळा डेटा एंटर करतो. त्यामुळे त्याला FB50, FB60, FB70 त्या ज्या स्क्रीन आहेत त्याला एन्जॉय स्क्रीन असं पण म्हणतात. अगदी चुकून दाखवून असं जर SAP एक्झाम मध्ये विचारलं किंवा इंटरव्ह्यू मध्ये विचारलं तर आपल्याकडे हे उत्तर रेडी असायला पाहिजे की या ज्या FB50, 60, 70 ज्या स्क्रीन आहेत त्याला एन्जॉय स्क्रीन असं पण म्हणतात. ठीक आहे. आता इथे मला ते मगाशी जे दिसलं होतं पोस्ट विथ रेफरन्स, ते काही सहजासहजी दिसत नाही. सहजासहजी पोस्ट विथ रेफरन्स काही दिसत नाहीये. सो मी मोर मध्ये जातो. मोर मध्ये गोटू, हा गोटू मध्ये दिसेल. मोर, गोटू आणि पोस्ट विथ रेफरन्स. मोर, गोटू, पोस्ट विथ रेफरन्स. ओके, पोस्ट विथ रेफरन्सला आल्यानंतर बाय डिफॉल्ट जे डॉक्युमेंट आपण आता लास्ट एंटर केलं होतं सिस्टीम मध्ये ते डॉक्युमेंट आलं. बरं, त्या डॉक्युमेंटचा रेफरन्स घेऊन तुम्हाला करायचं आहे का? तर आपण काय म्हणतोय की हा तसं पण चालेल, पण आम्ही जो एक डॉक्युमेंट सॅम्पल डॉक्युमेंट म्हणून घेतलाय, ओके, त्याच्यातून आम्ही घेतोय. तर तो सॅम्पल डॉक्युमेंट मी घेतला. फिस्कल इयर आपला 2024 आहे. आणि दिस टाइम आय एम सिलेक्टिंग डू नॉट प्रपोज अमाउंट. डू नॉट प्रपोज अमाउंट म्हणजे आता अमाऊंट घालण्याची मुभा मला असेल. माझ्यासमोर जेव्हा सिस्टीम तो पर्टिक्युलर स्क्रीन डिस्प्ले करणार तेव्हा अमाऊंट येणार नाही. अमाऊंट आपण एंटर करूया. ओके, सो इथे पहिली गोष्ट म्हणजे हे FB50तून मी आलोय. त्याचा अर्थ सिस्टीम इज सो स्मार्ट की FB50तून केलं तरी पण तुम्हाला याचा डोअरवे दिलेला आहे. तर बेसिकली इथे आपण FB50तून होतो. FB50 आणि FB50 इज प्रोव्हाइडिंग अस द डोअरवे ऑफ द रेफरन्स डॉक्युमेंट असं याचा अर्थ आहे. की हा रेफरन्स डॉक्युमेंट तोच घेतला मी जो सॅम्पल डॉक्युमेंट होता तो. आणि व्हेरी स्पेशल इज इथे माझ्या मनात अशी ऍडजस्टमेंट चालली की ना अमाऊंट आहे तुम्ही एंटर करेल. हा, वी विल एंटर द अमाऊंट असं माझ्या मनात चालतं. वी विल एंटर द अमाऊंट. तेव्हा मी एंटर करतो. एंटर केल्यानंतर परत ते झालं सगळं. याच दिवशी मी करतोय अजून एक डॉक्युमेंट. आता मी अमाऊंट काय एंटर करायचं ते माझ्या हातात आहे.
बाकी हे सगळं राहू दे असंच. आपल्याला फक्त एक्सपेरिमेंट करायचं आहे. ओके, ते खाली आल्यानंतर हे कॉन्स्टंट आहे, कारण याच्याशी मी काही छेडछाड केलेली नाही. पोस्टिंग इज 40, अकाउंट इज 4,10,000. मी अमाऊंटचीच फक्त छेडछाड केलेली आहे. तर अमाऊंट मध्ये आता काय येत आहे ते मला बघायचं आहे. अमाऊंट एंटर केलं मी याला. एंटर. ओके, यू कॅन सी नाव अमाऊंट इज ब्लँक. ओके, अमाऊंट ब्लँक आहे. तो इथे मी अमाऊंट एंटर करतो 5,000, समज 5,000. आणखी कुठेतरी एक रेट आहे, किंवा ऍक्च्युली आपण एक्सपेरिमेंट करतोय. त्यामुळे मी 10,000 तुम्हाला बाय डिफॉल्ट एंटर करून दाखवली, आणि 5,000 आय एम चेंजिंग द अमाऊंट. सो डू नॉट पोस्ट ऑटोमॅटिकली जे काही फील्ड होतं त्याचं वर्किंग कसं होतं, हा आपलं उद्दिष्ट आहे. कॉस्ट सेंटर HR हे सगळं ओके आहे. परत एकदा एंटर करतो. ओके, सो वॉर्निंग मेसेज ॲज युजल, अकाउंट नंबर 4,10,000 इज रिलिव्हंट फॉर टॅक्स, तर आपण इग्नोर करूया. 40 म्हणजे लाईन आयटम 1 लाच आपण आहोत, आणि 2 ला आता जाणार आहोत. सो 2 मध्ये पण अमाऊंट सेम. सो आय एम जस्ट एंटरिंग अस्ट्रिक. व्हॅल्यू डेट ही आपण तिथे एंटर केल्यामुळे आलेली आहे ऑलरेडी. आणि आय थिंक ओके ओके वाटतंय मला. एकदा एंटर करतो याला. तो 5,000 लाईन आयटम, लास्ट लाईन आयटम ऑफ द रेफरन्स डॉक्युमेंट. लास्ट line item of the difference document. Rent account to Standard Chartered Bank. बाकी सगळं ओके वाटतंय. एव्हरीथिंग इज ओके. 5,000 इज द अमाऊंट. अजूनही ह्या एंट्रीचं जे विजन आहे ते डॉक्युमेंट पोस्ट करण्यापूर्वीच आहे. एबी डॉक्युमेंट आहे, पोस्टिंग पिरियड दिस वन. दिस अमाऊंट आपण एक चेकबॉक्स सिलेक्ट केल्यामुळे अमाऊंट बदलता आली आपल्याला. ओके. 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 सो इथे काय, हाच तर त्याचा हे आहे, सिम्युलेशन हेच आहे. सो वी कॅन गो टू पोस्ट. कशी डॉक्युमेंट मगाशी जो होता तो 2 9 टाइम्स, 2 9 टाइम्स 0 होता. आता 2 8 टाइम्स 0 आणि 1 आला. पण एबी डॉक्युमेंट टाईप आपण वापरलेलाच नव्हता. एबी डॉक्युमेंट टाईप, तर त्यामुळे इथे तो 2 8 टाइम्स 1 असा आलेला आहे. ओके, यू कॅन सी द डिफरन्स हिअर, की नाव द डॉक्युमेंट टाईप एक नंबर पुढचा घेतला होता. त्याच रेंज मधून एबी मधूनच घेतलेला. एबी डॉक्युमेंट टाईप हा त्याचं एक वैशिष्ट्य दर्शवतो, की हे आपण सॅम्पल डॉक्युमेंट मधून हे सिलेक्ट केलेलं आहे बघा. एबी जो असतो ना तो दर्शवतो की वैशिष्ट्यपूर्ण काय आहे. सॅम्पल डॉक्युमेंट ह्या कॅटेगरीतून आपण हे पोस्टिंग केलेलं आहे.
I go to it. Okay, I continue करतो. More document display rent account debit standard at 5,000, right? ही आपली एंट्री अपेक्षेप्रमाणे आलेली आहे. ओके, नो प्रॉब्लेम. डिस्प्ले डॉक्युमेंट हेडर. ओके, हे पण आपण बघून घेतलं मग अशी FBR2 आला. AB डॉक्युमेंट टाइप्स हे सगळं घेतलेलं आहे का मग स्क्रीनशॉट घ्यायची गरज नाही. टेकन लास्ट टाइम हे सगळं योग्य वाटतंय. आता FBL3 मध्ये हे 5,000 रुपये दाखल झालेले असतील. ओके, FBL3 मध्ये ते 5,000 रुपये दाखल झालेले असतीलच, त्याच्यात शंका नाही. ठीक आहे. यू वॉन्ट फॉर रेफरन्स विशिष्ट पूर्ण म्हणजे हे. ओके, हे AB बाकी हे तर आहे. 5,000 बदललेली अमाऊंट आहे ते. डॉक्युमेंट नंबर हा 1 आला. क्लोज करतो. एक लास्ट FBL3 फेरफटका मारून येऊ. /N FBL3 हा 4,10,000 बाय डिफॉल्ट आले ओपन आयटम्स मध्ये एक्झिक्यूट करतो. हा बघा, 5,000 येऊन दाखल झालेला आहे. AB वाले जे आहेत ते आता आपण केले. पहिलं 10,000 केलंय आणि हा 5,000 केलाय. ते आधी केलं होतं, आता केलं. आता केलं त्याचं डॉक्युमेंट AB आहे. एक नंबर पुढचा घेतला. अशा तऱ्हेने मिनिमम कष्ट घेऊन आपण आता मी फक्त रेंट अकाउंटच केलं. मग अशी उदाहरणार्थ आपण म्हटलं होतं टेलिफोन एक्सपेन्सेस किंवा टेलिफोन एक्सपेन्सेस अँड व्हॉट एल्स इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस. सो आपण ते कॉम्बो एंट्री वालं कॉम्बो मल्टिपल मल्टिपल GL अकाउंट पण घेऊ शकतो त्याच्यामध्ये. आपण मल्टिपल अकाउंट पण घेऊ शकतो. जे मग अशी FB0 वर आपण केलं होतं तसं म्हणजे हे बघा इथे आपण हाऊ वी स्टार्टेड दिस. वी स्टार्टेड दिस विथ F-01 ना. सो F-01 है ना. इथे हे लाईन आयटम तुम्हाला माहिती आहे 40 हे सगळं एंटर करायचे इथपर्यंत. ते काय पाहिजे ते लाईन आयटम 40 एंटर करायचा. लाईन आयटम 40चा दुसरा लाईन आयटम जो येतो तिथे 50 नाही म्हणायचं, तिथे परत 40 म्हणायचं. ओके, पहिल्यांदा रेंट भरलं. मग दुसऱ्या लाईन आयटमवर टेलिफोन एक्सपेन्सेस भरायचं. त्याचा डेटा त्याची काय अमाऊंट असेल ती ती भरायची आणि वी कॅन गो हेड लाईक दॅट. उदाहरणार्थ आता आय डोंट हॅव मी चेक केलं माझ्याकडे तसे अकाउंट्स आहेत का. /O 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 F.13. तो हा आपला F.10 सॉरी F.10 /N F.10 हे आपण क्रिएट नाही केलं. सो इथेच जातो मी आणि F4 करतो. F4 करून चार्ट आपण BDK एंटर करतो आणि FLC. तुम्ही असं म्हणत होतो की आपण समज आपण ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस साठी पण आपलं काही ठरलं असेल की आपल्याकडे 3 अकाउंट आहेत बघा. 3 अकाउंट. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस नॉर्मली फिक्स अमाऊंट नसते. IT ट्रेडिंग असू शकेल. IT ट्रेडिंग आपण एका ट्युटरला समज एका ट्युटरला आपण एम्प्लॉय केलंय. ओके, आणि त्याला प्रत्येक महिन्याला आपण ठरवलं की 10,000 रुपीज द्यायचे, तर तो IT ट्रेडर आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. इन्शुरन्स प्रीमियम पण आपला जर मंथली बेसिसवर असेल
तर तो पण आपण घेऊ शकतो. 4030 आणि 4040 हे दोन ऍडिशनल अकाउंट मी इथे घेऊ शकतो. हे बघा हे. अजून अजून पण एक आहे इनफॅक्ट त्याला पण घेतो मी. म्हणजे जर थोडंसं 3 अकाउंट घेतलं तर लेजर पण मिळेल. आपलं असं ठरलंय की याला या इन्फॉर्मेशन टेक्निकल कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ज्याला आपण अपॉइंट केलंय. ओके. त्याला आपण सपोज एक अमाऊंट ठरवू आपण इथं. अमाऊंट साठी हे मी जातो. से 25,000 ते पर मंथ ठरलं. 4030 वाल्याचं पर मंथ 20,000 ठरलं. तिसरा जो कोण असेल 4040 सपोज 15,000 ठरलं. असं आपलं काहीतरी ठरलं. ओके. म्हणजे आय टी कन्सल्टन्सी वाल्याला आपल्याला द्यायचे पैसे, आय टी ट्रेनिंग वाल्याला द्यायचे, आणि इन्शुरन्स प्रीमियम आपला एक अमाऊंट आहे असं आपण एक गृहित धरतोय 15,000. ठीक आहे. प्रत्येक महिन्याला आपल्याला एक पे करायचे. त्याचा आपण एक सॅम्पल डॉक्युमेंट क्रिएट करूया. ओके. सो हिअर दिस इज ओके. डॉक्युमेंट नंबर रेफरन्स आपण असं म्हणूया मंथली पेमेंट्स. पेमेंट डॉक्युमेंट हेडर टेक्स्टला पण मी असं म्हणतो मंथली पेमेंट्स असं म्हणतो. मंथली पेमेंट्स. बाकी इथे लाईन आयटम 1 ला येतो पोस्टिंग की 40 आणि 4,20,000. 4,20,000 एंटर. 4,20,000 बरोबर आहे ना. 4,20,000 ला 25,000 घ्यायचं मला. सो 4,20,000 एंटर. अमाऊंट आय एम रायटिंग 25,000. ओके. कॉस्ट सेंटर आपण सध्या आपण एक प्रोसेसमध्ये आहोत, लर्निंग प्रोसेसमध्ये. त्यामुळे सगळे असे वेगवेगळे विशिष्ट क्लासिफिकेशन कॉस्ट सेंटरचं आपण टाळलंय पहिल्यापासून. ओके. असाइनमेंट मध्ये इथे आय एम रायटिंग मंथली पेमेंट सेम. मंथली असाइनमेंट. आणि टेक्स्ट मध्ये मंथली पेमेंट मेड. मंथली पेमेंट मेड. हा. आता इथे आपल्याला इथे 50 नाही घ्यायचं. इथे परत 40 घ्यायचं. 40. ओके. आणि कोण 4,30,000. 4,30,000 इज दॅट ओके राईट. 4,30,000 आहे त्याला किती घ्यायचं 20,000. ठीक आहे. सो एंटर करतो. हा सिस्टीम जरा थोडीशी गडबड करणार की 4,20,000 हा टॅक्स रेडिमेंट होता, तुम्ही इग्नोर केलं ते. आपण म्हणतोय ओके ऑल राईट नो प्रॉब्लेम, जाऊ दे जरा सर पुढे. अमाऊंट आपण घेतोय त्याची अमाऊंट घेतलेली आहे 20,000. 20,000 राईट. फर्स्ट सेंटर असाइनमेंट. असाइनमेंट त्याचं काय घेतलं होतं मंथली पेमेंट. मंथली मंथली पेमेंट मिळेल. हा परत इकडे 40 घ्यायचं. परत 40 कारण 3 एक्सपेन्सेस आहेत तिथे. परत 40 घ्यायचं. परत 40 घ्यायचं. आणि आपलं ठरलंय की थर्ड टाइम आपल्याला 4,40,000 घ्यायचं 15,000. तर 4,40,000 याची अमाऊंट 15,000 घ्यायची. परत इथे आपण हा अकाउंट एंटर केला आणि टॅक्स कडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे सिस्टीम विल गिव्ह द एरर नॉट एरर मेसेज, वॉर्निंग मेसेज.
तर आपण इग्नोर करून पुढे जाऊया आणि इथे 15,000 लिहून टाकू. Cost center is this one. Okay. Assignment is monthly payment. ठीक आहे. ओके. आता मी क्रेडिटला जा. सो टोटल किती डेबिट केलं मी? टोटल 25 अधिक 15 म्हणजे 40. 40 म्हणजे 60. 60 आहे. टोटल 60 घ्यायला पाहिजे. सो आय एम रायटिंग क्रेडिट आयटम, पोस्टिंग फीज 50, आणि तो माझा नेहमीचा स्टँडर्ड अकाउंट 2 lakhs बँक अकाउंट. ओके. एंटर करते. एंटर. परत तोच वॉर्निंग मेसेज की आप 15,000 वाला जो अकाउंट आहे, हा ना, इन्शुरन्स प्रीमियम, तो दिसतोय बघा वरती, इन्शुरन्स प्रीमियम होता. तो पण टॅक्स रिलिव्हंट आहे. तर आपण इग्नोर करून पुढे चाललोय. अमाऊंटला मी ऍस्ट्रिक करतो. ऍस्ट्रिक म्हणजे छान तुम्ही. व्हॅल्यू डेटला मी इथे व्हॅल्यू डेट कंपल्सरी आहे म्हणून ते टाकतो आणि एकदा एंटर करतो. 60 आलं. बरोबर ऍटो 60 आलं, कारण टोटल आपण ऍस्ट्रिक पाहिजे टोटल तिकडे त्याचा सिम्बॉलिकली अर्थ होतो. बरं, इथे मला काय त्याचं डिस्प्ले डॉक्युमेंट ओव्हरव्ह्यू आहे का? मगाशी बघितलं होतं आपण, सिम्युलेट ग्रेड आउट आहे बहुतेक. हा, ग्रेड आउट आहे. तर सिस्टीमने का करून ठेवलंय माहित नाही. बट इथे एक दुसरी फॅसिलिटी आहे, डिस्प्ले डॉक्युमेंट ओव्हरव्ह्यू. सो यू कॅन सी हियर आय टी कन्सल्टन्सी अकाउंट डेबिट, आय टी ट्रेनिंग एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट, इन्शुरन्स प्रीमियम अकाउंट डेबिट 15,000, आणि टू अदर लाईन आयटम्स म्हणजे बँक वगैरे हे 60,000. सो दिस इज ओके आहे आपल्यासाठी. इट्स इम्पॉर्टंट अँड नोटिसेबल फॉर अस. या दिवशी आपण क्रिएट केलं. हा डॉक्युमेंट टाईप आहे. हा पोस्टिंग पिरियड आहे. इंटरनली जनरेट होणार आहे. मंथली पेमेंट्स आता आपण रेफरन्स मध्ये मग टेस्ट म्हटलं होतं. इथे पण टेस्ट म्हटलं होतं. आय टी कन्सल्टन्सी अकाउंट डेबिट, आय टी ट्रेनिंग एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट, इन्शुरन्स प्रीमियम अकाउंट डेबिट टू बँक. अदर आयटम टू द बँक. ओके. तर हे सगळं आपल्याला योग्य वाटतंय. जस्ट व्हॉट आय एम डुईंग नाव, पोस्ट करून टाकतो आता. पोस्ट केल्यानंतर हा डॉक्युमेंट स्टोअर झाला. 93. हा, कारण तो मगाशी ना बरोबर त्या 9299 वरती काठावर येऊन पोहोचलेला होता. 92 आणि 8 वेळा 9. 92 आणि 8 वेळा 9 असं तो काठावर येऊन पोहोचला होता. म्हणून तो आता काठ तोडून त्यांनी 93 आणि 8 वेळा 9, सॉरी 8 वेळा 0 या रेंज मध्ये तो गेलेला आहे. यू कॅन सी हियर दिस वन. त्याच्याशी ताळा जर तुम्ही केला मागच्या डॉक्युमेंट टाईपचा, तर तुम्हाला लक्षात येईल की मागचं डॉक्युमेंट टाईप होतं, इथे मी असं म्हटलं पण होतं. असं म्हटलं होतं 90T. हा, आणि असं म्हटलं होतं की 9 8 टाइम्स. त्याच्या डोक्यावर लिहिलं 9 8 टाइम्स. नाही नाही, 92 होतं. 92 92 9 8 टाइम्स. ओके. यू कॅन रेफर इफ यू वॉन्ट टू. ते बघू शकतो आपण तुला. 92 8 टाइम्स असं म्हणतो. 92 8 टाइम्स 9. हा, तर त्याला आता मी ते ते म्हटलंय. त्याच्या डोक्यावर, 9च्या डोक्यावर मी 8 लिहिलो, म्हणजे 9 8 वेळा असं मला म्हणायचं. 92 आणि 9 8 वेळा, है ना. तर याच्या नंतरचा नेक्स्ट नंबर हा आहे 93 8 वेळा 0, म्हणून तो आलेला.
ओके. बाकी काही इथे डिस्प्ले करतोय ना. डिस्प्ले मोड मध्ये तो तुला व्यवस्थित दिसत डिस्प्ले. म्हणजे बँक अकाउंट सकट मगाशी तो आधार लाईन वगैरे असं आलं होतं. मग आता इथे क्लिअरली दिसतंय की पण हा सॅम्पल डॉक्युमेंटच आहे. सॅम्पल डॉक्युमेंट ओनली. ओके. सॅम्पल डॉक्युमेंट आहे बरोबर. बाकीचे सगळे पॅरामीटर्स इकडे दिसतात आपल्याला. 93 8 वेळा 9. मंथली पेमेंट्स रेफरन्स. IT कन्सल्टन्सी अकाउंट डेबिट 25. IT ट्रेडिंग अकाउंट डेबिट 20. इन्शुरन्स प्रीमियम अकाउंट डेबिट 15. स्टँडर्ड चार्ट बँक अकाउंट 60. बाकी सगळं ओके वाटतं आपल्याला. सपोज इफ आय गो टू डिस्प्ले डॉक्युमेंट हेडर, तर इकडे आपलं हे मगाशी आपण लर्न केलेलंच आहे की ते सॅम्पल डॉक्युमेंट असल्यामुळे डॉक्युमेंट टाईप एम आहे. एम. FB M1 हा ट्रान्झॅक्शन कोड आहे जो असं दर्शवतोय की F-01 इज इक्वल टू FB M1. हे मी मागे नोट केलेलं आहे, त्यामुळे मी इथे काय नोट करायची गरज नाही आपण. क्लिअर कट दिस इज टेलिंग अस. क्लिअर कट सांगतोय की हा FB M1 आहे, सॅम्पल डॉक्युमेंट आहे, मंथली पेमेंट्स होणार आहे. एक पेमेंट. ठीक आहे. आता ह्याच आपल्याला एक्झिक्युशन करायचं असेल, हा जसे पेमेंट करायचं असेल, तर आपण आयदर वी कॅन डू दिस बाय FB 15 or we can do this by F-02. So suppose if I say \n F-02 \n F-02 आणि पोस्ट विथ रेफरन्स मध्ये जायचं. पोस्ट विथ रेफरन्स मध्ये हा डॉक्युमेंट नंबर आहे का रेफरन्स नाही हा नाही. तर कुठला आहे मग 93 8 वेळा 0. 1 2 3 4 5 8. 93 8 टाइम्स 0. आत्ताच आपण तो रेकॉर्ड केलेला आहे सर या स्क्रीनवर. 93 8 टाइम्स 0. राईट. इसके लिए डू यू वॉन्ट सिस्टम टू प्रपोज द अमाउंट. आपण म्हणतो ना ते जे काय आम्ही केलं ना तसंच पाहिजे म्हणून हा सिलेक्ट करायचा नाही. आणि त्याच्यात जर आपल्याला चेंज करायचं असेल तर हा सिलेक्ट करायचा, ते सांगितलं आहे. ओके. मला एंटर करू एकदा. एंटर केल्यानंतर आपण F-02च्या स्क्रीनवर जणू काय गेलं. ओके. रेफरन्स मंथली पेमेंट्स पेमेंट्स वगैरे सगळं. लाईन आयटम 1 पोस्टिंग की. फर्स्ट लाइन आइटम पोस्टिंग की 40. 4,20,000 कबूल आहे. 25,000 ओके आहे. कॉस्ट सेंटर ओके आहे. मंथली पेमेंट हे सगळं आपण एंटर केलेलं आहे. GL कोड त्याच्याशी टॅक्सशी रेलिव्हंट आहे. ओके आहे. आम्हाला आम्हाला लोक येतो आता. एंटर करायचं. परत एकदा तोच वॉर्निंग देतो, परत एंटर करायचं. हो सर. तो ना मी ऍक्च्युली आता मी तो मधली जी स्क्रीन मी हे केली एंट्री केली, तो दुसऱ्या IT कन्सल्टन्सी ट्रेनिंगशी रिलेटेड होती. आणि हे जे आहे ते इन्शुरन्स प्रीमियमशी रिलेटेड. ओके. म्हणजे जी स्क्रीन मी आता एंटर केली, ओके, तिथं मला ऍक्च्युली तुम्हाला दाखवायचं होतं की हे IT ट्रेनिंगशी रिलेटेड आहे. पण तुम्ही समजू शकता इन्शुरन्स प्रीमियम अकाउंट आणि हा जो पेमेंट आहे हा क्रेडिट साईड सुरू झाली. ओके. 50 अकाउंट नंबर 2 lakhs जे स्टँडर्ड चार्टर पेमेंट होणार आहे. एंटर. यू कॅन सी परत इकडे अदर लाईन आयटम्स आहेत 60,000. ओके. हे मगाशी आपण सगळं बघितलेलं आहे इथं. आणि पोस्ट केल्यानंतर मात्र ते अदर लाईन आयटम वगैरे असं काय म्हणणार नाही. स्ट्रेट वे गिव्ह अस
रिअल डिस्क्लोजर. ठीक आहे. आता मी पोस्ट करते. पोस्ट केल्यानंतर बघा डॉक्युमेंट बरोबर नेक्स्ट आला. पहिल्यामध्ये आपण 2 9 टाइम्स 0 आला. दुसऱ्यामध्ये 2 8 टाइम्स 0 1 आला. तिसऱ्यामध्ये 2 8 टाइम्स 0 2 आला. ओके. ऍक्च्युली इथे गेल्यानंतर डॉक्युमेंट आय कॅन शो डिस्प्ले प्रॉपर स्टँडर्ड चार्ट दिसतं. आय टी कन्सल्टन्सी इन्शुरन्स प्रीमियम हा सगळे हे व्यवस्थित दिसतं. स्टँडर्ड 60,000. ते पण ओके टॅली होते. ते 3 एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट झाले, बँकेतून एवढे पैसे गेले. पुढच्या महिन्यात करत असेल तर पुढच्या महिन्यात आपल्याला जी तारीख पाहिजे असेल ती घ्यायची आता. तारीख बघितलं आपण. डॉक्युमेंट डेट आणि पोस्टिंग डेट तारीख आपण सहज बदलू शकतो तिथं, तर आपण बघितलेलंच आहे ऑलरेडी. ठीक आहे. तिथे आय गो हिअर टॉप डिस्प्ले डॉक्युमेंट हेडरला जातो. FBR2 मगाशी बघितलं आपण. F-02 = FBR2 हे पण आपण सिद्ध केलेलं आहे. म्हणजे सिस्टीमने सिद्ध करून दाखवले, आपण फक्त त्याची नोंद घेतलेली आहे. ओके. ओके. सगळं ओके वाटतं. ग्लास FBL मध्ये फेरफटका मारून म्हणजे इफेक्ट दिसेल आपल्याला. FBL 3 मध्ये हे या डॉक्युमेंट 02 मध्ये सगळे आले पाहिजे. 25 20 आणि 10. FBL 3. आता हे डॉक्युमेंट नंबर जरा जास्त रेंज घेतो. पासून ते आपण क्लास घेतलाय 4 लाख 40 ना. तिथपासून ते 4 लाख 40 असेल. 4 लाख 40 कोण आहे? PDK मध्ये 4 लाख 40. प्रॉब्लेम 4,040. ओके. ओपन आयटम्स आणि 4 लाख 10 म्हणजे रेंट अकाउंट पण मी घेतलं त्याच्यामध्ये. 4 लाख 40 म्हणजे आपलं 20 30 आणि 40 हे किती कव्हर झाले. एक्झिक्यूट. यू कॅन सी हा रेंट अकाउंट आहे. त्याच्यात काही बदल नाहीये आणि त्याच्यात आता आपण काहीच केलेलं नाही. आता रेंटचं डॉक्युमेंट जे आहे स्टँडर्ड ते वेगळं होतं. तो होता ना 92 8 टाइम्स 9 तो होता सॅम्पल डॉक्युमेंट. आणि इथे मग म्हणजे रेंट मला वापरायचं असेल तर ते सांग. रेंट पे करायचं असेल तर ते सॅम्पल डॉक्युमेंट वापरायचं. आणि बाकीचे हे 3 करायचे असतील तर आत्ताचे जे 93 8 टाइम्स 0 ते करायचं थोडक्यात. ओके. आता इथे बघा खाली दिसतात सगळे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. हा बघा मंथली. हा 2 नंबर आहे. AB आत्ताच एंटर केलाय. 25,000 मंथली पेमेंट मिळेल. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कन्सल्टन्सी. खाली IT ट्रेनिंग एक्सपेन्सेस. हा यामध्ये आपण काहीतरी आधी ऍक्टिव्हिटी केली होती. आता ही नवीन ऍक्टिव्हिटी जी आहे ती 17 नोव्हेंबरला आपण केली आहे. 20,000 मंथली पेमेंट मिळेल. हे आपण आधी केलं होतं. IT ट्रेनिंग आणि इन्शुरन्स प्रीमियम मध्ये पण आपण इन्शुरन्स प्रीमियम मध्ये तर आपण आपला अख्खा डेफरल कॉन्सेप्ट आपण लर्न केलेला आहे. डेफरल डेफरल कॉन्सेप्ट लर्न केला आहे इन्शुरन्स मध्ये. तर त्यामुळे
ते जे काय आहे ते डिफरन्स आहे माझा. तो 2 नंबर कुठे आहे बघा, इथे दिसतोय 2 नंबर. हा केला आज 17/11/2024 15 आज. यू कॅन सी दिस ऑल दिस इफेक्ट कॅन बी फाउंड इन FBL 3L. रेंट अकाउंट मध्ये आत्ता येणार नाही. रेंटचं मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला करून दाखवतो. FZ02 आणि FB50. आणि आता हे जे 3 कॉम्बो डॉक्युमेंट मी केले, कॉम्बो म्हणजे कंबाईन मल्टिपल, तसं मी F-02 ने केलं. तसंच FB50 तुम्ही करून बघा. -02 ने करा आणि FB50 ने करा. तुम्हाला मी दोन्ही करून दाखवलेलं आहे. सो दॅट इज इझिली पॉसिबल. ओके. जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन, फ्युचर इन्फॉर्मेशन, बघा हा FBL3 मध्ये हा येऊन दाखल झालाय. टायटल काय? टायटल आहे इन्फॉर्मेशन कन्सल्टन्सी अकाउंट 4020. हा डॉक्युमेंट टाईप आहे आणि नंबर आहे, टाईप आहे. ही अमाऊंट आपण घेतली होती 25,000. 25,000 अमाऊंट आपण ती घेतली होती. 25,000. देन दिस आय पिकअप अँड ऍड टू वन नोट आय एम शेअरिंग विथ यू. तो जरा खाली नॅव्हिगेट करतो. IT ट्रेनिंग एक्सपेन्सेस. डॅश 4030. ट्रेनिंग एक्सपेन्सेस मंथली वाले हे आत्ता केलेलं आहे आजच्या तारखेला. AB हा डॉक्युमेंट टाईप आहे 20,000 मंथली पेमेंट नोट. लास्ट 7,40,000. 7,40,000 इन्शुरन्स प्रीमियम अकाउंट. त्याच्यामध्ये हे सगळं आपण आपलं डेफरल लर्न करण्यासाठी केलं होतं. पॉलिसी घ्या. आपला संबंध आता याच्याशी मंथलीशी 2 लाख. आय मीन नॉट 2 लाख, 8 टाइम्स 8 टाइम्स 02. AB डॉक्युमेंट आहे. ही आजची तारीख आहे 15 मंथली पेमेंट. सो विथ दिस यू कॅन डेफिनेटली अंडरस्टँड की सॅम्पल डॉक्युमेंट हे काय असतं, कसं असतं, काय काय आपण त्याच्यामध्ये केलंय वगैरे हे. हा, तर याचा एक जस्ट एक समरी आपण एक इन फ्यू वर्ड्स आपण मांडूया. समरी ऑफ सॅम्पल डॉक्युमेंट्स इन फ्यू वर्ड्स. कॅन से कन्क्लुजन किंवा समरी ऑफ समरी. एकतर आपण पहिल्यांदा F-02. ओके. हा क्रिएट सॅम्पल डॉक्युमेंटसाठी ट्रान्झॅक्शन करू आपण. मग क्रिएट सॅम्पल डॉक्युमेंट्स. बरोबर. त्यानंतर त्याला डिस्प्ले करण्यासाठी आपण FBM3 वापरला होता. त्याचे मी स्क्रीनशॉट्स पण घेतलेले. FBM3. ओके. सो FBM3 हा जो आहे तो डिस्प्ले सॅम्पल डॉक्युमेंटसाठी आहे. डिस्प्ले सॅम्पल डॉक्युमेंट्स. पण FBM2 हा कशासाठी असेल? चेंजसाठी असेल. FBM2 सिम्पली फॉर चेंज. हा, आय कॅन शो यू बाय त्याचं काम झालं आता. सपोज इफ आय से /N FBM2 म्हटलं तर काय होईल? हा ना, चेंज सॅम्पल डॉक्युमेंट्स. यू कॅन इझिली सी चेंज सॅम्पल डॉक्युमेंट्स. इज स्क्रीन दिसते आपल्याला.
FBM2, FBM2 चेंज सॅम्पल. काय बदल करायचे असतील ते अमाऊंट वगैरे आपण जे एंटर केलेत ना ते आपण सहज बदलू शकतो. ते अमाऊंट वगैरे आता एंटर केलेले आहेत, 25,000, 15,000, ते जर आपल्याला बदलायचे असतील तर आपण ते करू शकतो. त्याच्यामध्ये असं काय हार्ड अँड फास्ट रूल नाहीये तीच अमाऊंट घ्यायला पाहिजे. आपण काहीतरी एक टेम्पलेट म्हणून, नमुना म्हणून ते अमाऊंट एंट्री केलं. त्याच्यामध्ये आपल्याला बदलायचं असेल तर आपण बदलू शकतो. ते चेंजेबल आहे, एडिटेबल आहे. ओके. I suppose if I do FBM1, then what you have? FBM1 backslash L FBM1. है ना? है की नाही? FBM1 is create sample document. म्हणजे F-0 1 and FBM1 both are same. Enter sample document वाला बघा. Let's see. Enter sample document आणि ट्रान्झॅक्शन कोड FBM1. त्याच्यातून काय सिद्ध होतं? F-01 आणि FBM1 दोन्ही दोनों सेम है. FBM1. तो जस्ट ओके. तो आपलं हे जे नोटिंग चालू होतं इथे आय एम रायटिंग FBM1 is again to create sample documents. So वरती कॉपी करतो. Create sample documents. ठीक आहे. FBM1 झालं. सो क्रिएट साठी, हा, क्रिएट साठी एक FB01 म्हणून आहे. FB01 इनफॅक्ट बॅकस्लॅश L FB01 FB01 है ना. हा कोण FB01? हा F-02 आहे. इनफॅक्ट FB01 हा F-02 आहे. आणि F-02 द्वारे आपण पोस्ट विथ रेफरन्सला जाऊ शकतो. पोस्ट विथ रेफरन्सला जाऊ शकतो की नाही FB01 मधून. त्यामुळे इथे हा जो FB01 आहे, सी, आय वॉन्ट टू हायलाइट दिस सर्टन थिंग्स. आय वॉन्ट टू हायलाइट सर्टन थिंग्स. काय हायलाइट करायचं मला की हे पोस्ट डॉक्युमेंट आहे. पण मी मी सांगतो इथे बघा, इथे पोस्ट विथ रेफरन्स FB01. हा म्हणजे FB01 मध्ये जाऊन पण मी पोस्ट विथ रेफरन्सला क्लिक करू शकतो. F-01 मधून पण मी तसं करू शकतो. F-01 आणि आत्ताच आपण रेकॉर्ड केलं, आत्ताच आपण नोंद घेतलेली आहे त्याची. इज इक्वल टू इज इक्वल टू आत्ताच घेतलं की FBM1 पण तेच काम करतो. FBM1 पण तेच काम करतो. So here I can surely say की हे सगळं क्रिएट सॅम्पल डॉक्युमेंटसाठी होतं ना. आता जर समज मला क्रिएट ऍक्च्युअल डॉक्युमेंट करायचं असेल, क्रिएट ऍक्च्युअल डॉक्युमेंट, सॅम्पल डॉक्युमेंट झाला आता, ऍक्च्युअल पोस्टिंग करायचं असेल, ऍक्च्युअल डॉक्युमेंट, तर आय हॅव 3 ways. एक मी FB01, दुसरा रस्ता माझ्याकडे आहे F-01, तीसरा रास्ता है FBM1. तीनों रास्ते मुझे एक ही मुकाम पे लेके जाएंगे. पोस्ट विथ रेफरेंस, पोस्ट विथ रेफरेंस.
आणि लास्ट, काही कारणास्तव या सॅम्पल डॉक्युमेंटचा आपल्याला कंटाळा आला, त्याचं काही यूज नाही असं वाटायला लागलं आपल्याला, तर त्याला आपण डिलीट पण करू शकतो. F-57 is a transaction code for delete delete sample doc delete sample document. काही कारणास्तव जर आपल्याला त्याला डिलीट करावं असं वाटलं, तर त्याला डिलीट आपण करू शकतो. राईट. सो दिस आय एम कॉपिंग and fixing in this note. Okay. F-57 ना. So just एक दाखवतो मी तुम्हाला. \n F-57 डिलीट रेफरन्स डॉक्युमेंट. हे रेफरन्स डॉक्युमेंट्स असतात ते आपण इथून डिलीट करू शकतो. ओके. एक काम करू, स्क्रीनशॉट घेतो मी. हा तर एक तर म्हणतो आपण डिलीट करू रेफरन्स डॉक्युमेंट. हा, आणि याचा ट्रान्झॅक्शन कोड आहे, ट्रान्झॅक्शन कोड F.57 हा रेफरन्स डॉक्युमेंट टाईप सॅम्पल डॉक्युमेंट आहे. हा पहिल्यांदा टेस्ट रन मध्ये करायचा, टेस्ट रन मध्ये. ओके, करून बघूया, करून बघूया आपण. कंपनी कोड एंटर करतो मी, BD केअर. ओके, BD केअर फिस्कल इयर 2024. सिस्टम इज स्लो. ठीक आहे. फिस्कल इयर 2024 डॉक्युमेंट नंबर मध्ये मी F4 करून बघतो काय मिळतं का काय नाही. ठीक आहे, मग माझा तो मी 92 आणि 8 वेळा 9, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. नाही ना, हा 92 7 वेळा 9, 92 7 वेळा 9. मग अशी 8 वेळा म्हणतो होतो, पण तो 7 वेळा आहे बहुतेक. हो, 1 2 3 4 5 6 7 8. एक मिनिट. 92, 1 2 3 4 5 6 7 8. 8 वेळा बरोबर आहे. ठीक आहे. 92 8 वेळा 9. हा, आणि हा टेस्ट रन मध्ये आहे बघा, टेस्ट रन मध्ये आहे. पहिल्यांदा टेस्ट रन मध्ये केलेलं ओके आहे, योग्य आहे. सॅम्पल डॉक्युमेंट आपण टेस्ट रन मध्ये डिलीट करतो. टेस्ट रन मध्ये आहे आणि एक्झिक्यूट करतो मी. सिस्टम इज गिव्हिंग दिस रेफरन्स की टेस्ट रन मध्ये तुम्ही डिलिशन ऑफ रेफरन्स डॉक्युमेंट करायचा तुमचा चंगा इरादा आहे, किंवा तुम्ही घाट मांडला आहे, प्रयत्न तुमचा चालू आहे. सो वी आर सेइंग येस, बरोबर आहे, आम्हाला हे डॉक्युमेंट काही कारणास्तव आम्हाला डिलीट करायचं आहे. चंगा म्हणजे पंजाबी शब्द आहे, चांगला. हा डिलिशन करतोय, टेस्ट रन मध्ये करतोय. हा डॉक्युमेंट आहे तो त्याला आपल्याला डिलीट करायचं आहे. सॅम्पल पोस्टिंग डॉक्युमेंट आहे. सो ओके आपण म्हणतोय, राईट. अँड सपोज आय कम बॅक आणि टेस्ट रन जे आहे ना त्याला मी काढून टाकतो. ओके.
सो नाव यू कॅन सी द क्लिअर डिफरन्स. की टेस्ट रन आपण काढून टाकलेलं आहे. कॅन सी द डिफरन्स हिअर. हा बघा. हा टेस्ट रन आता टेस्ट रन नाहीये, काढलाय, डिसिलेक्ट केलेला आहे. हम्म? आता आपण काय मजाक मजाक मध्ये करत नाहीये, ऍक्च्युअल मध्ये करतोय. ओके, सो एक्झिक्यूट. सिस्टीम वॉर्निंग म्हणते. वॉर्निंग डिलीशन फॉर डेटाबेस. दिस सिस्टम इज आस्किंग अस, होश में हो कि नहीं हो. हम बोल रहे हो, है. क्यों? अपडेट रन, डू यू रियली वांट टू डिलीट? यू से यस, यू वांट टू डिलीट. So this program run in a production. This program run is a production run. Okay. So we actually impact प्रोडक्शन रन वगैरे आपण काय प्रोडक्शन रन मध्ये नाहीये. सिस्टीमचं स्टँडर्ड व्ह्यू डिटेल्सचा मेसेज आणणार आहोत. आपण आता इम्पॅक्ट अपडेट केलं बघा. अपडेट रन, अपडेट रन, अपडेट. ते टेस्ट रन होता. आता अपडेट रन आला, अपडेट झालेला आहे. इनफॅक्ट मी हे 2 वेळा एंटर केलं. इट्स ओके, ऑलराईट. त्याला डिलीट करायचं असेल तर मी त्याला डिलीट पण करू शकतो. ते डिलीट केलं, एक वेळच पाहिजे मला. ऑलराईट. सो दिस इज ओके. आता मी बॅकस्लॅश एन करतो आणि F-01 चा परत प्रयत्न करतो. F-01 म्हणजे मी परत सॅम्पल डॉक्युमेंट एंटर करायचा प्रयत्न करतो. राईट. आणि सॅम्पल डॉक्युमेंट मध्ये पोस्ट विथ रेफरन्स मध्ये तो जो 92 वाला जो आहे त्याला मी इथे घ्यायचा प्रयत्न करतो. कॅन सी नाव 92 ला जर मी इथे एंटर केला तर सिस्टीम आता काय करणार आहे, अलाउ करेल का मला? इथे त्याला डिलीट करून टाकलेलं आहे. आणि ऑफकोर्स इथे आपल्याला कंपनी कोड फिजिकल इयर घालायचंय, एंटर करायचंय. हे फिजिकल इयर एंटर करा. पण हा डॉक्युमेंट मी डिलीट करायचा घाट घातलाय. डिलीट केलं पण जरा मी. डिलीट केल्यानंतर आपण त्याच्यापासून परत मदतीची अपेक्षा करतोय मी. तर सिस्टीम काय आपल्याला मेसेज देईल ते बघायचं. फिजिकल इयर 2024 आणि एंटर करू का? एंटर. इट सेज डॉक्युमेंट नंबर this does not exist in fiscal year or has been archived. ते नाहीये म्हणजे डिलीट केलं त्याला. हॅज बीन आर्काइव्ड म्हणजे संग्रही, तुमचा जे डॉक्युमेंटचा संग्रह आहे त्याच्यामध्ये आपण म्हणतो संग्रहात आम्ही त्याला डिलीट केलेलं आहे. ओके, यू कॅन सी दिस मेसेज क्लिअरली. ते आपल्याला क्लिअरली मेसेज दिसतोय की हा सिस्टीम म्हणते की नाही आमच्याकडे राहून. तो कोणी डिलीट केलाय, डज नॉट एक्झिस्ट और हॅज बीन आर्काइव्ड. आर्काइव्ड हे फंक्शन असतं. ओके. So with this, I tried to explain you all the aspects of sample. Okay. Next time I will explain you how to go ahead with a recurring document, which is very similar to sample document, पण काही त्याच्यामध्ये थोडी वैशिष्ट्य वेगळी आहे. All right. So good time.